आजचा दिवस मांगल्यांचा, आजचा दिवस मांगल्यांचा, आजचा दिवस भारतीय राजांचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयांचा, माझा तुमचा सगळ्यांचा. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना आणि महापुरुषांना मी वंदन करते. मी वंदन करून माझ्या प्राणप्रिय भारत माते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज आपला भारत हे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत हे ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर कारभार चालवण्यासाठी कोणतेही कायदे नव्हते. अशा वेळी भारतरत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून आपल्या भारत देशाला मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 1950 ला आपल्या देशामध्ये संविधान लागू करण्यात आले. आपला भारत हे सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या शूरांचे आपल्यावर खूप उपकार आहे. त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत. आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहे. त्या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.